महिलांसाठी, मुलींसाठी योग का आवश्यक आहेत याबद्दल आज आपण विवेचन करणार आहोत। तर एक गोष्ट याच्यात लक्षात येते, निसर्गानेच महिलांवरती जास्तीची जबाबदारी टाकलेली आहे। हे ज्या पृथ्वी तलावरती जी नवनिर्मिती आहे ती स्त्रियांच्या मार्फतच होत असते। म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे अवयव आहेत ते त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं काम करत असतात। मग आता याच्यामध्ये साधारणतः 7 ते 8 ते 9 वर्षापर्यंत मुलींची वाढ ही मुलं आणि मुलींची वाढ ही समान पद्धतीने होत असते। परंतु यानंतर मात्र मुलींची वाढ वेगळ्या पद्धतीने व्हायला लागते। म्हणजे मुलांमध्ये पण वाढ होते, पण मुलींची काही विशिष्ट अवयवांच्या संदर्भात वाढ होते। म्हणजे त्याच्यामध्ये गर्भाशय असू द्यात, बीजांड वाहिनी असू द्यात, बीजांड कोश असू द्यात किंवा योनी मार्ग असू द्यात, यांचा विशिष्ट पद्धतीने वाढ होत असते। आणि ही जर व्यवस्थितपणे झाली तर पुढे तिची जे स्त्रियांच्या जीवनातले 3 माइलस्टोन आहेत, तर जे पहिलं आहेत मेनार्के, त्याच्यानंतर तुमची गर्भधारणा आहेत आणि त्याच्यानंतर मेनोपॉज आहेत। या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात। आणि मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम चांगला होण्यासाठी, त्याचबरोबर तुमची शरीरधारणा व्यवस्थित होण्यासाठी योग अत्यंत उपयोगाचा आहे। तर याच्यामध्ये पहिलं जर आपण बघितलं तर बीजांडामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं प्रोजेस्टेरॉन आणि ऑस्ट्रोजन या 2 अंतर्गत संस्थांचं जे अंतःस्रावी ग्रंथींचा विकास होत असतो आणि मग यांचं जे स्टिम्युलेशन आहे ते वाढत असतं। मग त्याचा परिणाम काय होत असतो, तर त्याचा परिणाम असा होतो की त्या व्यक्तीच्या म्हणजे त्या मुलींच्या, या वयात येणाऱ्या मुलींच्या तुमच्या जांघेमध्ये केस यायला सुरुवात होते, स्तनांची वाढ होते, नितंबाची आकार वाढायला लागतो आणि योनिमार्गाचा पण बदल होत असतात। आणि या कालावधीमध्ये जर तिचा शरीरबांधा जर चांगला झाला, तिच्या शरीराची वाढ जर चांगल्या पद्धतीने झाली, तर नक्कीच ती स्त्री पुढचे जे आव्हानं आहेत की जे माइलस्टोन आहेत की तिला याच वयामध्ये मेनार्केला सुरुवात होत असते की साधारणतः 3 ते 4 दिवस, 4 ते 5 दिवस म्हणजे रजस्राव सुरू होतो। या सगळ्या गोष्टींना ती व्यवस्थितपणे तोंड देऊ शकते। मग याच्यासाठी कोणती आसनं आहेत? आता हे जे 4 अवयव मी तुम्हाला सांगितले की ते 4ही अवयव तिच्या ओटीपोटामध्ये असतात। त्याच्यामुळे पोटावर ताण देणारी, पाठीवरती ताण देणारी म्हणजे जे आसनं आहेत, मणक्यांवरती परिणाम करणारी जे आसनं आहेत, पुन्हा पोटावरती जी म्हणजे ताण देणारी किंवा दाब देणारी आसनं आहेत, यांचा खूप चांगला परिणाम या मुलींच्या शरीरावर होत असतो। मग याच्यामध्ये काय करायला पाहिजे? सर्वांगासन करायला पाहिजे। त्याच्यापूर्वी म्हणजे सर्वांगासन करण्यापूर्वी द्विपाद उत्तान पादासन करायला पाहिजे, नंतर सर्वांगासन करायला पाहिजे, हलासन करायला पाहिजे। आणि हलासन किंवा या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मत्स्यासन करायला पाहिजे, अर्धमत्स्येंद्रासन आहेत। त्याचबरोबर तुमची जर पाठीवर पोटावर झोपून करायची जी आसनं आहे, म्हणजे त्याला विपरीत शयनस्थितीमधली आसनं म्हणतो, तर याच्यामध्ये त्यांनी भुजंगासन करायला पाहिजे, धनुरासन करायला पाहिजे, अर्धशलभासन करायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे पौगंडावस्थेतील मुलांसाठी सुद्धा, मुलींसाठी सुद्धा आणि वयात येणाऱ्या मुलींसाठी सुद्धा या ठिकाणी सूर्यनमस्कार खूप महत्त्वाचे आहेत, योगनिद्रा महत्त्वाची आहेत। या सगळ्या आसनांचा खूप चांगला परिणाम या मुलांच्या आरोग्यावर होत असतो। आणि ही आसनं जर केली तर याच्यामध्ये काय होतं, विशिष्ट म्हणजे विरुद्ध दिशेने ताण निर्माण होतात, काही ठिकाणी दाब निर्माण होतात आणि तुमच्या ज्या मेंदूकडून येणाऱ्या संवेदनांच्या मार्फत जे अंतःस्रावी ग्रंथींचं स्टिम्युलेशन होत असतं, तर या स्टिम्युलेशनवरती पण कंट्रोल होतो की ते स्टिम्युलेशन व्यवस्थितपणे होत असतं। कारण की ते अति पण होणं गरजेचं नाही किंवा कमी पण होणं गरजेचं नाही। त्याच्यातूनच त्या स्त्री शरीराचा जो बांधा आहेत, स्त्री शरीराचे जे अवयव आहेत, त्यांचा विकास अवलंबून असतो। याबरोबरच हे बदल होत असतानाच त्याच्या मानसिकतेवर पण परिणाम होतो। मानसिक बदल होतात, भावनिक बदल होतात आणि ह्या मानसिक आणि भावनिक बदलांवरती योग्य पद्धतीने परिणाम करणारी जी आहेत ती ध्यानात्मक आसनं आहेत। त्याच पद्धतीने विश्रांतिकारक आसनं आहेत, ओमकार असू द्यात, त्याचबरोबर तिथे बैठक स्थितीमधली जी आसनं आहेत ती पद्मासन असू द्यात, वज्रासन असू द्यात,
या सगळ्या आसनांचा परिणाम तिच्या शरीर बांध्यावरती होत असतो, तिच्या मनावर होत असतो. प्राणायाम पण या वयामध्ये करणं गरजेचं आहे. प्राणायामाचा परिणाम काय होत असतो तर त्या शरीरातील जे मनावरचं जे कंट्रोल आहे ते मनावरचं कंट्रोल व्यवस्थित राहतं. त्याचबरोबर श्वसन संस्थेचे जे अवयव आहेत त्यांच्यावरती पण त्याचा चांगला परिणाम होतो. आणि हे परिणाम होण्यासाठी त्या मुलीने म्हणजे मुलांनी, मुलींनी, महिलांनी ओंकार केलेले पाहिजेत. त्याचबरोबर भ्रामरी प्राणायाम खूप महत्त्वाचा आहे की भ्रामरी प्राणायामामुळे मनाचं संतुलन खूप चांगल्या पद्धतीने साधलं जातं. अनुलोम विलोम केले पाहिजेत. भस्त्रिका प्राणायाम केला पाहिजे. त्याच्यातून शुद्धिक्रियेबरोबरच तुमच्या शरीरातील जे श्वसन संस्थेचे अवयव आहेत त्याच्यावर खूप चांगला परिणाम होत असतो. आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम या अंतःस्रावी ग्रंथींवरती होत असतो. आणि हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले जे अवयव आहेत त्यांची वाढ आणि विकास चांगल्या पद्धतीने होत असतो. जर या मुलींचं या वयामध्ये जर त्यांनी खेळल्या, सूर्यनमस्कार केले, आसनं केली, प्राणायाम केले, ध्यान केलं, याचा परिणाम त्यांच्या अवयवांवर होऊन पुढे त्यांच्यावरती जी निसर्गाने दिलेली जी जबाबदारी आहेत त्याच्यामध्ये तुमचं मेनार्के तर या वयातच येतं. आणि त्याच्यानंतर जे गर्भधारणा आहेत, पुन्हा त्याच्यानंतर डिलिव्हरी आहेत, ती पण एक जबाबदारीच असते, ते पण व्यवस्थितपणे होतं. आणि नंतरचं येणारं जे मेनोपॉजची स्थिती आहे ती पण व्यवस्थित येते. मनावर कंट्रोल करणंसुद्धा या वयामध्ये खूप गरजेचं आहे. कारण शरीरांतर्गत बदलामुळे त्यांना या मुलींना लैंगिक आकर्षण वाढतं. त्याचबरोबर विरुद्ध लिंगी आकर्षण वाढत असतं. आणि मग याच्यामुळे चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. कुमारिका मातांचं प्रमाण याच्यामध्ये वाढू शकतं. याच्यामुळे योगाच्या मार्फत अष्टांग योग जो आहे, यमनियम जे शिकवलेले आहेत, यमामध्ये जे सांगितलेले सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य या गोष्टी, ब्रह्मचर्याचा प्रॉपर अर्थ त्यांना याच्यामध्ये जर कळाला तर ते त्यांच्या अवयवांवर कंट्रोल करू शकतात, मनावर कंट्रोल करू शकतात. बदलांमुळे जे स्टिम्युलेशन होत असतं त्याच्यावर, त्या हार्मोन्सवर कंट्रोल करू शकतात. आणि त्याचबरोबर नियमांमध्ये ते शुचिता साधतात. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानाने. मग तुमच्या शरीराची स्वच्छता असू द्यात, तुमचं जर हे वय अध्ययनाचं वय आहे तिथे तुम्हाला तप गरजेचं आहे, स्वाध्याय गरजेचं आहे, ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. आणि एक सर्वांगीण विकास या महिलांचा, मुलींचा याच्यात होऊ शकतो. आणि याच्यामुळेच या महिलांनी स्वतःचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी योग केला पाहिजे. त्याचबरोबर आता सोशल मीडियावरती इतकं काही दाखवलं जातं, त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी पण आहेत, काही वाईट गोष्टी पण आहेत. याची पण निवड करण्याचं जे त्यांच्या मनाची जी तयारी असते ती योगामधून साध्य केली जाते. आणि त्याच्यामुळे ज्या चुकीच्या गोष्टी घडणार असतील त्यांच्या शरीराबरोबर त्या होत नाही. कारण की यांच्या अवयवांचा वाढ आणि विकास ही वयाच्या 18व्या वर्षापर्यंत चालू असते. आणि त्या वयापर्यंत म्हणजे त्या वयापर्यंत या मुलींचे खरं तर लग्न पण नको व्हायला. आणि त्याचबरोबर जे लैंगिक संबंध आहेत त्या गोष्टी पण नको व्हायला. आणि ते जर नाही झाले तर हे यांचं आरोग्य खूप चांगलं ठेवू शकतील. आणि योग त्याच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आसनांच्या द्वारे त्या चांगला शरीरबांधा करू शकतील. या सगळ्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अवयवांमधला जे त्यांची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आणि नक्कीच ह्या ज्या भारतीय पुढच्या ज्या महिला आहेत त्यांचा या जो आधारस्तंभ आहेत, निम्मी लोकसंख्या जवळजवळ ह्या महिलांची आहेत, तो आधारस्तंभ चांगला होऊ शकेल आणि चांगला भारत देश घडू शकेल. धन्यवाद.